During the last lecture, we have seen the part of synapse. Okay, in that we have seen properties of synapse and types of synapse. In this lecture, we are going to see the transmission of nerve impulse. म्हणजे काय बघणार आहे आपण या लेक्चरला. मागच्या न्यूरॉनला आपण लेक्चरला आपण सिनॅप्स म्हणजे काय बघितलं की ज्याच्यामध्ये एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये नर्व इम्पल्स कशा प्रकारे ट्रान्समिट होतं हे आपण सिनॅप्समध्ये बघितलं. पण एका न्यूरॉनमध्ये नर्व इम्पल्स कशा प्रकारे ट्रान्समिट करतो म्हणजेच एका न्यूरॉनमध्येच नर्व इम्पल्स कशा प्रकारे चालते पुढे जाते हे आपण बघणार आहे. त्यालाच ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स असे म्हणतात. ओके, वन ऑफ दी स्पेशल फीचर ऑफ द न्यूरॉन इज दॅट न्यूरॉन कॅन बी एक्सायटेड. ओके, म्हणजे न्यूरॉन्स एक्साइट होऊ शकतात हे न्यूरॉनचं एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. बघा दुसऱ्या सेल्स न्यूरॉन सेल जेवढ्या ॲक्टिवेट लवकर होतात, एक्सायटेड लवकर होतात तेवढ्या होत नाहीत. सो न्यूरॉनचं हे एक स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे की न्यूरॉन्स कॅन बी एक्सायटेड. ओके, each neuron has charged cellular membrane with voltage. ओके, आता बघा प्रत्येक न्यूरॉन जो आहे, आता न्यूरॉनमध्ये आपण बघितलेलं आहे काय काय आहे, सेल बॉडी, डेंड्रॉन आणि ॲक्झॉन. मग जास्तीत जास्त नर्व इम्पल्स कशामधून रन होणार आहे तर ॲक्झॉन. ओके, जो लॉंग नर्व फायबर आहे ॲक्झॉन त्यातून होणार आहे. मग या न्यूरॉनचं जे मेम्ब्रेन आहे ते चार्जड मेम्ब्रेन असणार आहे, म्हणजे व्होल्टेज चार्जड मेम्ब्रेन असणार आहे. इट इज डिफरंट ऑन आउटर अँड इनर साईड ऑफ दी मेम्ब्रेन. बघा आता हे जे न्यूरॉन आहे त्याचं मेम्ब्रेन असणार आहे ऑब्वियसली. ह्या मेम्ब्रेनमुळं काय होणार आहे, आउटर साईड आणि इनर साईड, न्यूरॉनच्या आतली साईड आणि न्यूरॉनच्या बाहेरची साईड असे दोन साईड तयार होणार आहे. The plasma membrane separates outer and inner solution of different chemical components, but approximately same total number of ions. बघा आता काय असणार आहे, न्यूरॉन्स हे बॉडीमध्ये असतात बरोबर आहे. मग प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे त्या न्यूरॉनचं जे मेम्ब्रेन आहे ते काय करतं, इनर आणि आउटर साईड डिफरन्शिएट करणार आहे आणि त्यामुळं असणारं जे सॉल्युशन, न्यूरॉनच्या आतमध्ये असणारं जे सॉल्युशन आहे किंवा न्यूरॉनच्या बाहेरमध्ये असणारं जे सॉल्युशन आहे ते डिफरन्शिएट होणार आहे. कोणामुळं, या मेम्ब्रेनमुळं. ओके, की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकल कंपोनंट्स असू शकतात. पण त्यांच्या दोन्हींच्या मध्ये आतमध्ये आणि बाहेरमध्ये असणारे जे आयन्सचं टोटल नंबर असणार आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन जे असणार आहे ते सेमच असणार आहे. बघा आतापर्यंत आपण काय बघितलं, न्यूरॉन्सचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काय आहे की ते एक्साइट होऊ शकतात. या न्यूरॉन्स मध्ये जे मेम्ब्रेन आहेत सेल्युलर ते व्होल्टेज चार्जड मेम्ब्रेन आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इनर आणि आउटर साईड असे दोन मेम्ब्रेनचे दोन साईड बघायला मिळतील. आणि या प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे आउटर आणि इनर सॉल्युशन डिफरंट झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. पण यांचं जे आयन्सचं काउंट आहे किंवा आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे दोन्हींच्या मध्ये आत आणि बाहेर दोन्हीकडे सेम असणार आहे. The nerve impulse is a wave of bioelectrical or electrochemical disturbances passing along the neuron. बघा आता न्यूरॉन म्हणजे आपण बघितलं, आता नर्व इम्पल्स म्हणजे काय बघा. नर्व इम्पल्समध्ये काय, एक अशी वेव आहे. ओके, कोणाची वेव आहे तर एक तर बायोइलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सेस, म्हणजे बायोइलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स असू शकतो तो किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सेस कोणामध्ये असणार आहे तर न्यूरॉनमधून पास होणार. सिम्पलमध्ये काय सांगता येईल, न्यूरॉनमधून पास होणारं जे बायोइलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्सेस असणार आहेत त्यांची जी वेव असणार आहे त्याला नर्व इम्पल्स असे म्हणतात. आणि आपण याच नर्व इम्पल्सचं ट्रान्समिशन कसं होतं ते या लेक्चरला बघणार आहे.
The nerve impulse transmission along the long nerve is a result of electrical charges across the neuronal membrane during the conduction of excitation. आता याचा अर्थ काय आहे बघा. नर्व इम्पल्सचं जे ट्रान्समिशन आहे, ओके, ते कुठं होते तर एका नर्वमध्ये होते. ओके, इट मे बी लॉंग, ओके, लॉंग नर्वमध्ये होतं. मग त्याचा रिझल्ट काय होतो तर इलेक्ट्रिकल चार्जेस न्यूरोनल मेम्ब्रेनवरती तयार होतात. ओके, अक्रॉस दी न्यूरोनल मेम्ब्रेन म्हणजे न्यूरोनल मेम्ब्रेनच्या आतमध्ये आणि बाहेरमध्ये इलेक्ट्रिकल चार्जेस तयार होतात. कशावेळी तर कंडक्शन वेळी. बघा, कंडक्शन होत असताना इलेक्ट्रिकल चार्जेस न्यूरोनल मेम्ब्रेनवरती तयार होतात. त्याला नर्व इम्पल्स ट्रान्समिशन असे म्हणतात. आता हे ट्रान्समिशन होत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, तुमच्या स्क्रीनवर तुम्ही एक डायग्राम बघू शकताय. ओके, इट इज वन न्यूरॉन. ओके, एक तुम्हाला रेस्टिंग न्यूरॉनचा ॲक्झॉन इथं दिसते बघा, रेस्टिंग ॲक्झॉन असं नाव दिलेलं आहे. ओके, तर ही एक न्यूरॉन आहे जे तुम्हाला समजावं म्हणून मी इथं सांगतोय. या डायग्राममध्ये जर बघितला तुम्ही तर या न्यूरॉनच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला पॉझिटिव्ह सायन्स दिसतात. ओके, म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड आयन्स हे बाहेरच्या साईडला असणार आहेत न्यूरॉनच्या, आणि निगेटिव्हली चार्जड जे आयन्स आहेत ते न्यूरॉनच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत. बघू शकता तुम्ही, निगेटिव्ह सायन्स आहेत न्यूरॉनच्या आतमध्ये दोन्ही साईडला. म्हणजे इन द न्यूरॉन inner side is negatively charged and outer side is positively charged at the resting position. ओके, मग आता बघूया आपण. ऑन द आउटसाइड ऑफ द न्यूरॉन दॅट इज इन द एक्सटर्नल फ्लुइड हॅज बोथ Na+ अँड K+. ओके, म्हणजे जे बाहेरची साईड आहे, एक्सटर्नल फ्लुइड म्हणजे काय, न्यूरॉनच्या बाहेरचं जे काही फ्लुइड असणार आहे त्यामध्ये काय असणार आहे, Na+ आणि K+चं प्रमाण असणार आहे, म्हणजे पॉझिटिव्हली चार्जड आयन्स. ओके, दिसतायच होतो तुम्हाला प्लस साईन आहे. पण Na+ आणि K+मध्ये सगळ्यात जास्त क्वांटिटी कोणाची असते तर Na+ इज मोअर. बघा, Na+ खूप जास्त असणार आहेत बाहेर K+ पेक्षा. K+ अगदी थोडे असणार आहेत, पण Na+ची क्वांटिटी ही जास्त असणार आहे बाहेर न्यूरॉनच्या. आणि त्याच्याबरोबरच काही Cl- निग्लिजिबल अमाऊंट ऑफ Cl- सुद्धा प्रेझेंट असणार. व्हाईल K+ इज मोअर इनसाइड द नर्व, म्हणजेच इंटरनल फ्लुइडमध्ये. बघा, आता तुम्ही म्हणाल की आतल्या साईडला तर सगळं निगेटिव्हली चार्जड आहे, मग K+ कसं काय असेल तर K+ त्या डायग्राममध्ये बघू शकताय तुम्ही. K+ सुद्धा काही प्रमाणात, एकदम कमी प्रमाणात तुम्हाला K+ आयन्स तिथं सुद्धा आतल्या साईडला बघायला मिळतील. म्हणजे Na+ बाहेर असतात जास्त आणि K+ आत असतात जास्त. ओके, तर दिस इज द रेस्टिंग कंडिशन. दिस कंडिशन इज ऑफ रेस्टिंग नर्व, सो कॉल्ड ॲज पोलराइज्ड स्टेट. बघा, मी जे तुम्हाला सांगितलं की बाहेरच्या साईडला पॉझिटिव्ह चार्ज आणि आतल्या साईडला निगेटिव्ह चार्ज पूर्ण नर्वमध्ये जर असेल तर त्याला रेस्टिंग कंडिशन असे म्हणतात. किंवा त्या स्टेटला काय म्हणतात, पोलराइज्ड स्टेट, आणि मेम्ब्रेनला म्हणतात पोलराइज्ड मेम्ब्रेन. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता. जर न्यूरॉनची आउटर साईड पॉझिटिव्हली चार्ज असेल पूर्णपणे आणि न्यूरॉनची इनर साईड पूर्णपणे निगेटिव्हली चार्जड असेल तर त्या न्यूरॉनला रेस्टिंग न्यूरॉन असे म्हणतात, पोलराइज्ड न्यूरॉन म्हणतात. त्या स्टेटला पोलराइज्ड स्टेट म्हणतात आणि त्याच्या मेम्ब्रेनला पोलराइज्ड मेम्ब्रेन म्हणतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल, कारण याच्यावरूनच आपण पुढचा जो पॉईंट असणार आहे जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स ते तुम्हाला समजणार आहे. ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. ज्यावेळी कुठल्याही प्रकारचा इम्पल्स स्टिम्युलेशन एक्सायटेशन नर्वस सिस्टीमला नसणार आहे, ज्यावेळी नर्वस सिस्टीम इनॅक्टिवेट असणार आहे, म्हणजे इनॅक्टिव्ह नसते कधीच, पण त्याला एक्सायटेशन कुठलंही नसणार आहे, त्यावेळी अशी कंडिशन असणार आहे.
जी तुम्हाला डायग्राममध्ये दिसते. ओके, नर्वच्या बाहेरच्या साईडला पूर्ण पॉझिटिव्हली चार्ज आणि आतल्या साईडला पूर्ण निगेटिव्हली चार्ज. दिस इज द कंडिशन ॲट दी रेस्टिंग पोझिशन ऑफ दी नर्व ऑर न्यूरॉन. ओके, आणि ही पोलरायझ्ड स्टेट कधी होते बघा, तेच इथं पण सांगितलेलं आहे. इट ऑकर्स वेन एक्सेस ऑफ Na+ इज ऑन आउटर साइड अँड इनसाइड देर इज एक्सेस ऑफ K+ आयन्स विथ लार्जली निगेटिव्हली चार्जड प्रोटीन मॉलिक्युल्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स. म्हणजे पोलरायझ्ड स्टेट होण्यासाठी काय काय गरजेचं आहे बघा. बाहेरच्या साईडला एक्सेस अमाऊंटमध्ये Na+ असणं आवश्यक आहे. म्हणजे Na+ ची क्वांटिटी जास्तीत जास्त मोर अँड मोर ऑन दी आउटर साईड असायला पाहिजे. ही एक कंडिशन आहे. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे, इनसाईडला एक्सेस K+ आयन्स तुम्हाला पाहिजे. K+ आयन जास्तीत जास्त इनसाईड पाहिजे, ही कंडिशन दुसरी. आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी कंडिशन, लार्ज निगेटिव्हली चार्जड प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड्स मस्ट बी देअर. बघा, सगळ्यात जास्त काय पाहिजे इनसाईडमध्ये, निगेटिव्हली चार्जड प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड्सची संख्या जास्त पाहिजे. ही सगळे कंडिशन्स कशासाठी आहेत, जर पोलरायझ्ड स्टेटमध्ये किंवा न्यूरॉन पोलरायझ्ड असायला पाहिजे, यावेळी अशी कंडिशन पाहिजे. ओके, दॅट सिम्पली मीन्स एक्सटर्नल इज पॉझिटिव्हली चार्जड अँड इंटरनल इज निगेटिव्हली चार्जड मेम्ब्रेन. म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे शेवटी, तर रेस्टिंग कंडिशनला मेम्ब्रेन जे आहे एक्सटर्नली पॉझिटिव्हली चार्जड पाहिजे आणि इंटरनली निगेटिव्हली चार्जड पाहिजे. तर आणि तरच त्याला रेस्टिंग स्टेज म्हणता येईल किंवा रेस्टिंग न्यूरॉन असं म्हणता येईल. द Na+ or K+ pump ॲक्टिवली रिस्टोर्स आयन्स टू देअर ॲप्रोप्रिएट साईड. आता बघा की हे Na+ आणि K+चं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित ठेवण्यासाठी, म्हणजे बाहेरच्या साईडला जास्त Na+ पाहिजेत, आतल्या साईडला जास्त K+ पाहिजे, हे कंटिन्युअसली सेम ठेवण्यासाठी एक पंप इथं फंक्शन करत असतो. त्याला सोडियम पंप म्हणतात, म्हणजेच Na+ पंप, किंवा पोटॅशियम पंप, आणि दुसरा आहे पोटॅशियम पंप, त्याला K+ पंपसुद्धा म्हणतात. द Na+ इज फोर्स्ड आउट अँड K+ इज फोर्स्ड इनसाइड द मेम्ब्रेन. मग या पंपच्या माध्यमातून काय केलं जातं, तर Na+ हा फोर्सफुली बाहेर पाठवला जातो आणि बाहेरच असला पाहिजे तो रेस्टिंग कंडिशन, आणि K+ हा फोर्सफुली आतमध्ये पाठवला जातो, तो असलाच पाहिजे आतल्या साईडला जास्त. मग हे ज्यावेळी होईल त्याचवेळी रेस्टिंग कंडिशनला न्यूरॉन जाणार आहे. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सोडियम एक्सचेंज पंप और NaK एक्सचेंज पंप. या प्रोसेसला सोडियम पंप किंवा NaK एक्सचेंज पंप असे म्हणतात. आणि या सगळ्या प्रोसेसला एनर्जी लागते इन द फॉर्म ऑफ ATP. सो दिस प्रोसेस रिक्वायर्स ATP एनर्जी. ओके, आता द ॲव्हरेज डिफरन्स बिटवीन दी Na+ अँड K+ डिस्ट्रीब्युशन ऑन बोथ दी साईड ऑफ दी मेम्ब्रेन इज -, मिलीव्होल्ट्स. बघा, म्हणजे काय आहे, K+ आतून बाहेर पाठवण्याची जी काही कंडिशन आहे आणि Na+ बाहेरून आतमध्ये पाठवण्याची जी कंडिशन आहे. ओके, K+ जेवढ्या स्पीडने बाहेर जातो त्याच्यापेक्षा Na+ किती आत येतो, याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो -70 मिलीव्होल्ट्स आहे. म्हणजे खूप डिफरन्स आहे बघा या दोन्हींच्या मध्ये. म्हणजे दोन्ही एक समान जातात का, जेवढे K+ बाहेर जातात तेवढेच Na+ आत येतात का, तर नाही. ओके, तर याच्यामध्ये डिफरन्स आहे. आता काय -70 आहे, त्याला काय म्हणतात, रेस्टिंग
त्याला पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. जो -70 मिलीव्होल्ट्स आला आहे तो पोटेन्शियल डिफरन्स आहे दोन्हींच्या मधला. ओके. आणि असं कोणामध्ये दिसतं तर रेस्टिंग नर्वमध्ये दिसतं, म्हणून त्याला रेस्टिंग पोटेन्शियल असे म्हणतात. बघा, दोघांच्या डिस्ट्रीब्युशन Na+ आणि K+च्या डिस्ट्रीब्युशनमध्ये जो डिफरन्स आहे डिस्ट्रीब्युशनचा तो -70 मिलीव्होल्ट्स आहे, त्याला पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स कोणामध्ये दिसतो तर रेस्टिंग नर्वमध्ये दिसतो, म्हणून याला काय म्हणतात तर रेस्टिंग पोटेन्शियल असे म्हणतात. तर रेस्टिंग पोटेन्शियल किती आहे नर्वचा -70 मिलीव्होल्ट्स. इट इज ड्यू टू द डिफरन्शियल परमिएबिलिटी ऑफ रेस्टिंग मेम्ब्रेन. म्हणजे रेस्टिंग मेम्ब्रेनची जी परमिएबिलिटी आहे ती डिफरंट आहे. कोणासाठी? Na+ आणि K+ साठी. ती काय आहे मग? इट इज मोर परमिएबल टू K+ दॅन Na+. बघा, जे न्यूरॉनचं मेम्ब्रेन आहे, न्यूरोनल मेम्ब्रेन, ते जास्त कोणासाठी परमिएबल आहे? K+ साठी. कोणापेक्षा? Na+ पेक्षा. म्हणजे K+ जास्त स्पीडने बाहेर जातात आणि त्याचप्रमाणे Na+ कमी स्पीडने आतमध्ये येतं, म्हणून त्यांच्यामधला डिफरन्स -70 मिलीव्होल्ट्स आहे. This resulting into more K+ diffuses out as compared to Na+ moving inside, resulting into difference in the polarity. हे तुमच्या लक्षात आलं असेल की जास्तीत जास्त K+ आयन्स डिफ्यूज आउट होतात न्यूरॉनमधून आणि त्याच्याच कंपॅरेटिव्हली Na+ आत येण्याची जी प्रोसेस आहे ती खूप कमी आहे. म्हणजे जेवढे K+ बाहेर जातात त्याच्यापेक्षा खूप कमी Na+ आतमध्ये येतात. कधी? रेस्टिंग कंडिशनला. आणि म्हणून इथं पोलॅरिटीमध्ये डिफरन्स आलेला आपल्याला बघायला मिळतात. The negatively charged ions and proteins makes overall charge negative inside and positive charge on the outside. आता बघा, Na+ आत कमी आत येऊ शकतात, म्हणजेच काय? बाहेरच्या साईडला जास्त पॉझिटिव्हली चार्जड असणार आहे अशा वेळी, कारण Na+ला आत येऊ देतच नाही आहेत, त्यामुळे बाहेरची साईड ही जास्त पॉझिटिव्हली चार्जड असणार आहे. आणि आतल्या साईडला काय आहेत तर काही निगेटिव्हली चार्जड प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड्स आहेत. ते काय करणार आहेत? इनर साईड जास्त निगेटिव्हली चार्जड करणार आहे. ही रेस्टिंग कंडिशन झाली. ओके. आणि या मेम्ब्रेनवरती काही व्होल्टेज गेटेड आयन चॅनेल आहेत. आता मी ते सांगितलेलं आहे ऑलरेडी की व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स कुठले कुठले आहेत? Na+ आणि K+. व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स. ओके. हे चॅनल काय करतात? These channels makes neuron to change the membrane potential in response to the stimulation. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळी रेस्टिंग कंडिशन आहे त्यावेळी या व्होल्टेज गेटेड आयन चॅनलचा काही उपयोग असणार आहे का? नाही. ओके. मग हे व्होल्टेज गेटेड आयन कधी उपयोगी पडणार आहेत? ज्यावेळी एखादा स्टिम्युलाय मिळणार आहे त्या नर्वला, त्यावेळी हे Na+ आणि K+चे जे व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स आहेत ते उपयोगी पडणार आहेत, कारण मेम्ब्रेन पोटेन्शियल त्यावेळी बदलावं लागणार जर त्याला स्टिम्युलेशन मिळत असेल. ओके. द Na+ and K+ gated ion channels are different, so transport of both ions is done separately. बघा, आता ऑब्वियसली Na+ व्होल्टेज गेटेड आयन आणि सोडियम प्लस गेटेड व्होल्टेज गेटेड आयन या दोन्ही हे सेपरेट असणार आहेत, त्यामुळे यांची एंट्री किंवा ट्रान्सपोर्ट हे वेगवेगळ्या ठिकाणावरून होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ड्युरिंग द रेस्टिंग पोटेन्शियल बोथ गेट्स आर क्लोज्ड अँड मेम्ब्रेन रेस्टिंग पोटेन्शियल इज मेंटेन्ड. बघा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, हे तुम्ही लक्षात घ्या की ज्यावेळी न्यूरॉन रेस्टिंग पोटेन्शियलमध्ये आहे किंवा म्हणजे न्यूरॉनला कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलेशन नाही आहे,
ॲक्टिवेट एकदम एक्सायटेशन नाही आहे नर्वमध्ये, त्यावेळी काय असणार आहे, बाहेर पॉझिटिव्ह चार्ज आणि आतलं निगेटिव्हली चार्ज. सो इथं मेम्ब्रेन पोटेन्शियल बदलण्याची गरज आहे का रेस्टिंग पोटेन्शियलला, तर नाही. मग त्यामुळे व्होल्टेज गेटेड आयन चॅनलचा इथं काही उपयोग आहे का, नाही. मग रेस्टिंग पोटेन्शियलला व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स पूर्णपणे बंद असतात. ओके, त्यामुळं काय होते, तर जे काही मेम्ब्रेन पोटेन्शियल आहे ते आहे तसं राहतं, बाहेरलं पॉझिटिव्हली चार्ज आणि आतलं निगेटिव्हली चार्ज. पण हे जे व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स आहेत Na+ आणि K+, हे आपल्याला पुढं उपयोगी पडणार आहेत. आपण जो पुढचा पॉईंट बघणार आहे, जनरेशन ऑफ नर्व इम्पल्स त्यामध्ये. सो ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स तुम्हाला समजला असेल. एका न्यूरॉनमधून नर्व इम्पल्स ट्रान्समिशन होण्यासाठी काय काय गरजेचं आहे. जनरेशन तर आपण पुढे बघणारच आहे, पण पहिला काय सांगितलं, न्यूरॉनमध्ये एक्सायटेशन होतं. ओके, त्यांचं जे मेम्ब्रेन आहे ते सेल्युलरली व्होल्टेज चार्जड मेम्ब्रेन असतं. त्याला आउटर आणि इनर साईड तयार होते प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे. त्याच्या आउटर साईडला पॉझिटिव्हली चार्जड आयन्स असतात आणि इनर साईडला निगेटिव्हली चार्जड आयन असतात. कधी, रेस्टिंग कंडिशनला, ज्यावेळी कुठल्याही प्रकारचं स्टिम्युलेशन न्यूरॉनला मिळालेलं नाही. ओके, मग त्या मेम्ब्रेनमुळं दोन साईड तयार झाल्या, आउटर साईड आणि इनर साईड. मग जे फ्लुईड असणार आहे इनर साईडला ते निगेटिव्हली चार्जड असणार आहे, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्हली चार्जड प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड्स असणार आहेत निगेटिव्हली चार्जड. आणि बाहेरच्या साईडला पॉझिटिव्हली चार्जड आयन्स असणार आहेत Na+. ओके, आता इथं दोन तुम्हाला कंडिशन सांगितले आहेत, Na+ आणि K+. एक्सेस Na+ बाहेरच्या साईडला असणार आहेत आणि एक्सेस K+ आतल्या साईडला असणार आहे. Na+ची क्वांटिटी बाहेर जास्त असल्यामुळे बाहेरचा जो एरिया आहे तो निगेटिव्हली चार्जड असणार आहे, एक्सटर्नल फ्लुइड. आणि न्यूरॉनच्या आतमध्ये जास्तीत जास्त क्वांटिटी कोणाची आहे, तर निगेटिव्हली चार्जड प्रोटीन्स आणि निगेटिव्हली चार्जड न्यूक्लिक ॲसिड्स. त्यामुळे न्यूरॉनच्या आतली साईड ही पूर्णपणे निगेटिव्हली चार्जड असणार आहे. ओके, आता Na+ आणि K+च्या डिस्ट्रीब्युशनवर डिफरन्स आहे. जेवढ्या स्पीडने K+ बाहेर जातो तेवढ्या स्पीडने Na+ आत येत नाही. ओके, म्हणजे K+ जास्त बाहेर जातात पण Na+ तेवढ्या स्पीडने आत येत नाही. त्यामुळे त्यांच्यातला डिफरन्स आहे -70 मिलीव्होल्ट्स आणि त्याला पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. आणि हा डिफरन्स रेस्टिंग कंडिशनला असतो, त्यामुळे त्याला रेस्टिंग पोटेन्शियल असे म्हणतात. ओके, म्हणजे एकूण काय होते, तर बाहेरची साईड न्यूरॉनच्या पॉझिटिव्हली चार्जड असते आणि आतली साईड पूर्णपणे निगेटिव्हली चार्जड असते रेस्टिंग कंडिशनला. आणि रेस्टिंग पोटेन्शियल्स आणि याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स. दोन प्रकारचे आहेत, Na+ व्होल्टेज गेटेड आयन चॅनल आणि K+ व्होल्टेज गेटेड आयन चॅनल. हे दोन्ही सेपरेट आहेत, त्यामुळे सेपरेटली ट्रान्सपोर्टेशन करतात. पण रेस्टिंग कंडिशनला हे दोन्ही व्होल्टेज गेटेड आयन चॅनल्स क्लोज्ड असतात आणि त्याच्यामुळे रेस्टिंग पोटेन्शियल हे मेंटेन केलेलं आहे. दिस इज अबाउट द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स. In the next lecture, we are going to see the generation of nerve impulse. इथं तुम्हाला जनरेशनमध्ये लक्षात येईल की कशा प्रकारे नर्व ट्रान्समिट होतो पुढे. ओके, थँक्यू.